श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला चिमणीची महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे. त्यामुळे आज या कथेकडे दुर्लक्ष करू नका. भक्तांनो, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेतानी राहत होती. त्यांच्याकडे अन्नधान्याची कोणत्याच प्रकारची कमतरता नव्हती. परंतु शेठ आणि शेठानी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा दानधर्म करत नव्हते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे धार्मिक पुण्याचे कार्य केले नव्हते. त्यांनी कधीच कोणाला दान दक्षिणा दिली नव्हती. त्यांच्या घरी कोणी खाणारा सुद्धा नव्हता, म्हणजेच त्यांना संतान सुद्धा नव्हती. ज्या ठिकाणी शेठची हवेली होती त्या ठिकाणी एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक सुंदर अशी चिमणी राहत होती. चिमणीने त्या झाडावर तिचा घरटा बनवला होता. त्या चिमणीला 2 पिल्ली होती. चिमणी रोजच्या रोज त्या पिल्लांसाठी दाणे शोधण्यासाठी जात असे व नंतर घरट्यात येऊन पिल्लांना दाणे भरवत असत. भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. चिमणी रोजच्या रोज नगरात जाऊन पिल्लांसाठी दाना पाणी शोधण्याचे काम करत असे. चिमणी शेठच्या हवेलीजवळ सुद्धा जात असे, परंतु तिथे तिला एक सुद्धा दाना मिळत नसे. तेव्हा ती चिमणी विचार करायची की या नगरामध्ये सर्वात मोठं घर, सर्वात मोठी हवेली तर ह्या शेठची आहे आणि हा खूप श्रीमंत सुद्धा आहे. परंतु तरी सुद्धा हा कधीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दान करत नाही, कोणालाही भिक्षा देत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या धर्माचे कार्य करत नाही किंवा कोणत्याही मंदिरामध्ये याने कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. कोणत्याही असहाय्य व्यक्तीला मदत याने केली नाही. त्याचबरोबर कधीही पक्ष्यांना हा दाना सुद्धा देत नाही. हा शेठ तर खूप कंजूस आहे. एके दिवशी चिमणी तिच्या घरट्यातून उडत उडत त्या शेठच्या हवेलीवर जाऊन बसते. तेव्हा तिथे शेठ आणि शेठानी बोलत होते. शेठानी बोलत होते, शेठजी, आपल्याकडे इतकी धनसंपत्ती आहे. सर्व नगरातील लोक आपल्याला शेठ म्हणतात. आपल्याकडे धनाची कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. परंतु आपण या धनाचे काय करायचे? आपल्याला कोणी पुत्र नाही, संतान नाही, आपल्याला वारस नाही. हे धन खाणार कोण असेल? तेव्हा शेठ शेठानीला म्हणाले, हे शेठानी, आता यामध्ये माझी काय चूक आहे? आपलं नशीबच असे आहे. असे असू शकतं की आपल्या नशिबात पुत्र सुख नसेल. पुढे शेठ म्हणतो, आपण जेव्हा पर्यंत जगू तोपर्यंत हे धन खाणारच. त्यानंतर ज्याच्या नशिबात असेल ते हे धन खाईल. दोघेही नवरा बायको बोलत असताना आणि त्यांचे हे बोलणे ती चिमणी ऐकत असते. चिमणी शेठ आणि शेठानीचं सर्व बोलणं ऐकल्यानंतर तिथून उडून निघून जाते व नगरात जाऊन ती दाना पाणी शोधू लागते. त्यानंतर ती तिच्या घरट्यामध्ये परत येते. आता चिमणी रोजच्या रोज त्या शेठच्या घरी जाऊ लागली आणि शेठ आणि शेठानीचं बोलणं ऐकू लागली. शेठानी जी होती ती खूप चांगल्या स्वभावाची होती. तिच्या मनामध्ये दया धर्म होता. जेव्हा ती चिमणीला पाहायची तेव्हा हळू शेठानी ती चिमणी आवडू लागली व तिच्याप्रती तिला लगाव वाढू लागला. आता शेठानी रोजच्या रोज शेठपासून लपून त्या चिमणीला दाणे टाकू लागली आणि ती चिमणी ते दाणे टिपायची. असे बरेच दिवस निघून गेले. एके दिवशी चिमणी विचार करू लागली, शेठानी तर खूप चांगली आहे, परंतु तिला सुद्धा पुत्र सुख प्राप्त नाही. मग असं काय केलं जाईल ज्यामुळे हिला पुत्र सुख मिळू शकेल? चिमणी विचार करू लागली. जोपर्यंत एक स्त्री आई बनत नाही तोपर्यंत तिचं स्त्रीत्व असणं हे निष्फळ आहे.
एका स्त्रीचं दुःख एका स्त्री समजू शकते. स्त्रीचं आयुष्य संपूर्ण तेव्हाच होते जेव्हा ती आई बनत असते. एका स्त्रीला सर्वात मोठं सुख तेव्हाच मिळतं जेव्हा ती आई बनते. हाच विचार करून चिमणी खूप दुःखी होते आणि ती विचार करू लागते की हे शेठाणी किती साध्या सरळ स्वभावाची आहे. रोजच्या रोज ही मला दाणे टाकत आहे. मी असं काय करू शकते की या घरामध्ये पुत्र प्राप्त होईल. तेव्हा एके दिवशी चिमणीच्या मनामध्ये येते की जर मी देव महादेव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ शेठ आणि शेटाणीसाठी पुत्राची मागणी केली तर नक्कीच महादेव प्रसन्न होऊन शेठ आणि शेटाणीला संतान सुख देतील. हा विचार करून चिमण्याला म्हणते, "आहो, काही दिवसांसाठी मी बाहेर चालले आहे. तुम्ही आपल्या पिल्लांची काळजी घ्या. त्यांना वेळच्या वेळी दाणा पाणी खायला घाला." इकडं म्हटल्यानंतर चिमणी तिच्या घरट्यातून उडून जाते. चिमणी सतत उडत असते, रात्रंदिवस उडत राहते. खूप कठीण परिश्रम ती करते. उपाशी पोटी ती सतत उडत असते. उडत उडत शेवटी ती कैलास पर्वतावर पोचते, जिथे महादेव आणि माता पार्वती होत्या. चिमणी उडत जाऊन माता पार्वतीच्या चरणामध्ये जाऊन पडते आणि जशी चिमणी माता पार्वतीच्या चरणांमध्ये जाऊन पडते ती बेशुद्ध होते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलते आणि चिमणीला शुद्धीवर आणते. माता पार्वती चिमणीला म्हणते, "हे चिमणी, तू कोठून आली आहेस? मला असं वाटतं की तू खूपच मोठ्या संकटात आहेस." तेव्हा चिमणी म्हणते, "हे माते, मी खूप जास्त दुःखी आहे. मी खूप लांबून आले आहे. मी माझ्या दुःखासाठी दुःखी नाही, तर माझ्या दुसऱ्या तरी दुःखासाठी मी दुःखी आहे." तेव्हा माता पार्वती म्हणते, "हे चिमणी, तू मला स्पष्टपणे सांग की नक्की काय झालं आहे." तेव्हा चिमणी म्हणते, "माते, जिथे मी राहते तिथे एक शेठ आणि शेटाणी राहते. त्यांना संतान सुख अजूनही प्राप्त झालेले नाही. शेटाणी खूप चांगल्या स्वभावाची आहे. हे माते, तू त्यांना संतान सुख दे." इतकं म्हणून ती चिमणी पुन्हा बेशुद्ध पडते. माता पार्वती पुन्हा त्या चिमणीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. काही वेळानंतर जेव्हा चिमणी शुद्धीवर येते तेव्हा माता पार्वती चिमणीला काही दाणे पाणी खायला घालते आणि त्यानंतर माता पार्वतीची चिमणीला म्हणते, "हे चिमणी, तू काळजी करू नकोस. थोड्या वेळानंतर महादेव उठतील. आपण त्यांच्यासोबत बोलूया." थोड्या वेळानंतर भगवान महादेव त्यांच्या समाधीतून उठतात. माता पार्वती चिमणीला हातात घेऊन भगवान भोलेनाथांकडे जाते आणि भोलेनाथांना म्हणते की प्रभू, एका नगरामध्ये एक शेठ आणि शेटाणी राहते. त्यांच्या नशिबात पुत्र सुख आहे की नाही? तेव्हा महादेव ध्यान लावून पाहतात आणि म्हणतात, "हे पार्वती, त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही." तेव्हा माता पार्वती म्हणते, "जर त्यांच्या नशिबात पुत्र सुख नसेल तर तुम्हाला त्यांना पुत्र द्यावा लागेल." तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात, "हे पार्वती, तुम्ही हट्ट का करत आहात? त्यांच्या नशिबात पुत्र सुख नाही. मग अशा परिस्थितीत मी त्यांना पुत्र सुख कसा देऊ शकतो?" तेव्हा माता पार्वती भोलेनाथांकडे खूपच हट्ट करू लागतात आणि म्हणते, "ही चिमणी खूप लांबून आली आहे आणि तिला अशी आशा आहे की आपण तिची नक्कीच मदत करू आणि याच आशेने ती उपाशी पोटी आलेली आहे. ती इतक्या लांबून इथे आली आहे तर आपण तिला अशा रिकाम्या हाताने कसे पाठवू शकतो?" माता पार्वतीचे बोलणे ऐकून झाल्यानंतर भगवान भोलेनाथ म्हणाले, "हे पार्वती, ठीक आहे. तुम्ही जर इतकाच हट्ट करत असाल तर मग ठीक आहे. तसेही तुमच्या सर्व हट्ट मी पूर्ण करतच आलो आहे आणि हा सुद्धा हट्ट मी तुमचा पूर्ण करणार आहे. मी शेठ आणि शेटाणीला पुत्र सुख देणार आहे.
परंतु हे पार्वती, तुम्ही या चिमणीला म्हणा की तो शेठ आणि शेटानी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाही, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म करत नाही, शास्त्राची वचने ते करत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुराण ते वाचत नाहीत. शेठ आणि शेटानी हे नास्तिक लोक आहेत. पुत्रप्राप्तीनंतर जर शेठ आणि शेटानी आस्तिक बनले, त्यांनी दानधर्म करण्यास सुरुवात केली, मंदिरांना मदत केली, गरजू लोकांना मदत केली, देवाचे भजन कीर्तन केलं तर त्यांना पुत्र दीर्घायुष्य असेल. तेव्हा चिमणी म्हणाली, हे प्रभू, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल की ते शेठ शेटानी पूर्वीप्रमाणे किंवा पूर्णपणे आस्तिक बनतील. तेव्हा महादेव तथास्तु म्हणतात. त्यानंतर ती चिमणी भोलेनाथा आणि माता पार्वतीला प्रणाम करून तेथून निघून जाते. उडत उडत ती तिच्या घरट्यात जाऊन पोचते. त्यानंतर 9 महिन्यानंतर शेठ आणि शेटानीला एक पुत्राची प्राप्ती होते. शेटानी पुत्राला पाहून खूपच खुश होते. चिमणीसुद्धा खूप आनंदी होते. चिमणीला आता ह्या गोष्टीचा आनंद असतो की तिने केलेल्या कष्टाचे फळ तिला मिळाले आहे. चिमणी विचार करू लागते, हा शेठ या नगरातील सर्वात श्रीमंत आहे आणि आता पुत्रप्राप्तीमुळे शेठ खूप खुश आहे आणि म्हणून आता शेठ दानधर्म करण्यास सुरुवात करेल. हळूहळू शेठचा मुलगा मोठा होऊ लागला आणि शेठला मुलगा होऊन एक महाशिवरात्र होऊन जाते. त्यानंतर दुसरी महाशिवरात्र सुद्धा होते. त्यानंतर तिसरी, त्यानंतर चौथी सुद्धा होऊन जाते. तेव्हा 5वी महाशिवरात्र येते. तेव्हा ती चिमणी खूप चिंतित होते. ती खूप दुःखी होते. चिमणी विचार करू लागते की शेठचा मुलगा 5 वर्षाचा झाला आहे आणि हा शेठ आणि शेटानी कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणालाही भिक्षा देत नाहीत, कोणत्याही प्रकारचे पुण्यकर्म ते लोक करत नाहीत. तेव्हा ती चिमणी हा विचार करू लागते, मी आणि शेटानीला ही गोष्ट सांगू तर कशी सांगू? शेठ आणि शेटानीला माझी भाषा कळणार नाही, माझे इशारे सुद्धा त्यांना समजणार नाहीत. आता मी काय करू शकते? हा विचार करून ती चिमणी खूप दुःखी होते. तेव्हा चिमणीची पिल्ले सुद्धा आता मोठी झाली होती. चिमणी तिच्या पिल्लांना म्हणते, पिल्लांनो, तुम्ही तुमची काळजी घ्या, मी काही दिवसांसाठी बाहेर चालले आहे. यानंतर चिमणी घरट्यातून उडत उडत सरळ कैलास पर्वतावर जाऊन पोचते. कैलास पर्वतावर जाऊन चिमणी माता पार्वतीच्या चरणावर पडते. माता पार्वती चिमणीला स्वतःच्या हाताने उचलून म्हणते, हे चिमणी, आता तू काय त्रास आहे? तू जसं म्हणालीस तसं होतंय. तसं तर झालं आहे. शेठ आणि शेटानीला पुत्र प्राप्त झाला आहे. मग तू पुन्हा इथे का आली आहेस? तेव्हा चिमणी माता पार्वतीला म्हणते, हे माते, शेठ आणि शेटानीला पुत्ररत्न प्राप्त तर झाला आहे, परंतु शेठ आणि शेटानीला धर्ममार्गावर आणण्यात, आस्तिक बनवण्यात मी अयशस्वी झालो आहे. मी त्यांच्याकडून धर्माचे कार्य करून घेऊ शकलो नाही. दोघेही नवरा बायको अजून तसेच्या तसे आहेत. ते कोणत्याही मंदिरात जात नाहीत, कोणत्याही प्रकारचे दानधर्म करत नाहीत, कोणत्याही देवाचे नामस्मरण करत नाहीत. नवरा बायको हे नास्तिक आहेत. तेव्हा महादेव म्हणतात, हे चिमणी, असं असेल तर हा त्यांचा पुत्र अल्पायुष्य असेल. तेव्हा चिमणी माता पार्वतीच्या चरणावर पडते आणि म्हणते, हे माते, असं होऊ नये. त्या पुत्राला दीर्घायुष्य असावा. चिमणीला हे चांगले माहिती होते की जर वडिलांकडून कोणतीही गोष्ट मागायची असेल तर आईच्या चरणामध्ये पडायला हवं आणि हा विचार करून चिमणी माता पार्वतीकडे सारखी विनवणी करत असते की माता पार्वतीच्या चिमणी चरणामध्ये पडत असते. माता पार्वती चिमणीला तिच्या हाताने उचलते आणि म्हणते, हे चिमणी, तू शांत हो. माता पार्वती भोलेनाथांना म्हणते, हे महादेवा, असं होऊ नये. पुढे चिमणी म्हणते, माते, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला होता त्यांना समजण्याचे, परंतु ते लोक माझी भाषा समजू शकत नाहीत
आणि माझे हातभाव, माझे इशारेसुद्धा ते समजू शकत नाहीत. आता आम्ही करू तर काय करू? पुढे चिमणी म्हणते, हे माते, तुम्ही जर त्या भगवान भोलेनाथ शेटानी जवळ गेलात आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणलं तर ही गोष्ट खूप चांगली ठरेल. तेव्हा माता पार्वती आणि भोलेनाथ म्हणतात, हे चिमणी, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे तसंच होईल. आम्ही लवकर शेट आणि शेटानीच्या घरी जाऊ. त्यानंतर चिमणी पुन्हा कैलास पर्वतावरून उडत तिच्या घरट्याकडे येते. काही दिवसानंतर महादेव आणि पार्वती एका भिक्षुकाचे रूप धारण करून शेठच्या घरी येतात आणि शेटानीला म्हणतात, हे माते, आम्ही खूप जास्त भूक लागली आहे. कृपा तुम्ही आम्हाला भोजन द्यावे. जर तुम्ही आम्हाला भोजन दिले नाही तर आम्ही तुम्हाला शाप देऊ आणि त्यामुळे तुम्ही बर्बाद होऊन जाल. तेव्हा शेटानी हात जोडून म्हणते, हे बाबा, तुम्ही मला शाप देऊ नका. आम्ही तुम्हाला नक्की भोजन खायला देऊ. त्यानंतर शेटानी साधू आणि सिद्ध्याच्या रूपात असलेल्या महादेव आणि पार्वतीच्या तिच्या घरात घेऊन जाते आणि चांगले पक्वान माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना खायला देते. तेव्हा शेटानी हा छोटासा पुत्र इकडे तिकडे फिरत असतो. तो पुत्र माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना कधी भाकरी आणून द्यायचा, तर कधी भाजी, तर कधी मिठाई घेऊन यायचा. हे सर्व प्रकार पाहून माता पार्वती खूप आनंदित झाल्या. माता पार्वती विचार करू लागला, हा महादेवाचाच प्रसाद आहे आणि म्हणूनच हा इतका चंचल आहे. शेटानी साधू आणि सिद्ध्याच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला भोजन देते. त्यानंतर महादेव आणि माता पार्वती तिथून जाऊ लागतात. तेव्हा शेट आणि शेटानी दोघे येतात आणि हात जोडून त्यांना म्हणतात, हे बाबा, हे माते, आमच्याकडून तुमची सेवा करण्यात कोणती कमी राहिली असेल तर आम्हाला माफ करा, परंतु आम्हाला कोणत्याही प्रकारचा शाप देऊ नका. तेव्हा महादेव म्हणतात, हे शेट आणि शेटानी, तुम्ही लक्षपूर्वक ऐका. चुका तर तुम्ही खूप साऱ्या केल्या आहात आणि अजूनही तुम्ही करत आहात. जर अशाच प्रकारे तुम्ही चुका करत राहिला तर तुमच्या पुत्रावर मोठं संकट येणार आहे आणि लवकर तुमचा पुत्र सर्वांना सोडून हे जग सोडून निघून जाईल. तेव्हा शेट आणि शेटानी साधू आणि सिद्ध्याच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या चरणामध्ये पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आम्ही काय करू शकतो? आमच्या उतारवयात, आमच्या म्हातारपणात तर आम्हाला पुत्र प्राप्त झाला आहे आणि आता आम्ही आमच्या पुत्राला कोणत्याही परिस्थितीत आमच्यापासून दूर करू इच्छित नाही. याचा शोक आम्ही सहन करू शकणार नाही. आमचा पुत्राचा शोक आम्ही सहन करू शकत नाही. तेव्हा महादेव म्हणतात, तुम्ही दोघेही उभे राहा आणि लक्षपूर्वक ऐका. आजपासून जर तुमच्या दारावर कोणी आला असेल तर तो रिकाम्या हाताने गेला नाही पाहिजे. तुम्ही दानधर्म करा, लोकांना मदत करा, प्राणीमात्रांना मदत करा, धर्माची कार्य करा आणि महाशिवरात्रीचे व्रत करा, देवाची पूजा करा, देवाचे भजन कीर्तन करा. इतकं म्हणून महादेव शांत राहतात. दोघेही नवरा बायको पुन्हा महादेव आणि पार्वतीला पाया पडतात आणि म्हणतात, हे बाबा, हे माते, आम्ही असंच करू. त्यानंतर शेटानी यांना महादेव म्हणतात, तुमच्या घरामध्ये जो पुत्र खेळत आहे, तो पुत्र बागडत आहे, तो तुमच्या कर्मामुळे तुम्हाला मिळाला नाही. तुमच्या नशिबात पुत्र नव्हता. हा पुत्र एका चिमणीमुळे तुम्हाला मिळालेला आहे. ज्या चिमणीने इकडे येऊन कैलास पर्वतावर जाऊन महादेव आणि पार्वती यांना विनंती करून तिने पुत्र मागितला आणि त्याच्या विनंतीने व तिच्या परिश्रमाचे फळ आहे. त्यामुळे तुमच्या घरात एक सुंदर असा पुत्र खेळत आहे. तेव्हा शेट आणि शेटानी म्हणतात, बाबा, ती चिमणी कोणती आहे? तेव्हा ती चिमणी इथे येते आणि माता पार्वतीच्या खांद्यावर बसते. प्रिय भक्तांनो, तो दिवस महाशिवरात्रीचा होता, ज्या दिवशी माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ शेट आणि शेटानीच्या घरी आले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती शेटच्या घरात आपल्या खऱ्या रूपात येतात आणि शेट आणि शेटानीला दर्शन देतात. अशा प्रकारे चिमणी महाशिवरात्रीची सफल ठरते. त्यानंतर शेट आणि शेटानी मोठ्या उत्साहात आनंदाने महाशिवरात्र साजरी करतात
आणि महाशिवरात्रीचे हे व्रत करतात. त्याचबरोबर चिमणीसुद्धा महाशिवरात्रीचे व्रत करते. महादेव आणि पार्वती यांचे दर्शन मिळाल्यामुळे सर्वजण तृप्त झालेले असतात. जे लोक महाशिवरात्रीचे व्रत ठेवतात त्या लोकांवर भगवान भोलेनाथाची अशीच कृपा राहते जशी शेठ आणि शेठानी वर भगवान भोलेनाथांची कृपा केली. भक्तांनो, कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा. भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.